तुझ्याकडे बघून मला तरी असंच वाटतं की तू जेजुरीच्या सुखाला भुलली आहेस. सत्य समजून घेण्याचा प्रयत्न तू सोडून दिला आहेस. पर तुम्हासनी तरी कुठं समजलं आहे अजून? तुम्ही तर घोषणा करणार होता ना, त्याचं काय झालं? तुम्हासनी असं वाटत असेल का मी विसरले आहे, पर मला अजून बी आठवत आहे तुम्ही काय म्हणला होता ते. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवावे लागेल. नारायण नारायण. परंतु जाता जाता हे ऐकून जा. सर्वं शुभं कराय कराय, सर्वं शुभं कराय कराय, शुभमाशीर्वादं ददाय ददाय, शुभमाशीर्वादं ददाय ददाय. सर्वं शुभं कराय कराय, शुभमाशीर्वादं ददाय ददाय. रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी, रक्ष रक्ष परमेश्वरी. ओम शांति 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 शांति. आजचे आख्यान सुंदर झाले. सतीजन्माच्या काळातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तुला त्या जन्मातील पहिली भेट आठवते? हो, का नाही आठवणार. महाशिवरात्रीला आपली पहिली भेट झाली होती. मला वाटलं की तू विसरलीस. आणि माझ्या हे देखील ध्यानात आहे की महाशिवरात्र जवळ आली आहे. यावेळी गडावरचा महाउत्सव आनंदाने साजरा होईल. याआधी महाशिवरात्रीला मला गतजन्माचे स्मरण नव्हते, पण आता तसे नाही. होय, ह्यावेळी उत्सव वेगळा असेल, कारण ह्यावेळी माझी शक्ती माझ्या बरोबर असेल. मला जरी स्मरण झाले असले तरी मी एक सांगू इच्छिते. महाशिवरात्रीच्या पूजेचा पहिला मान मला मिळायला हवा. त्यात मी कोणालाही येऊ देणार नाही. ह्यात विचार करण्यासारखे काय आहे? म्हाळसा, तुम्ही जाग्याच आहात? हो देवी. देवी, आम्ही गडावर रात्रीचे सगळीकडे फिरून आलो. आपण इथे दिसलात म्हणून आम्ही आपली भेट घेण्याकरता आलो. आम्ही महाशिवरात्रीसाठी नियोजन केलं आहे, ते तुम्हाला सांगावं म्हणून आलो. काय ठरवलंय तुम्ही? सर्वप्रथम नारद मुनींना सांगून सगळ्यांना निमंत्रण पाठवली आहे. हे उत्तम झाले. देवी, गडावर देव देवी, नवग्रह, ऋषीमुनी तसंच सर्व भक्तांची निवासाची आणि अन्नप्रसादाची सोय करायला सांगितली आहे. आपण हे सगळे केले असताना मला काही करण्याची आवश्यकताच नाही. असं कसं? तुम्हाला काही सुचवायचं असेल तर सांगावं. मला केवळ एकच शंका आहे देवी. आपण ही सगळी व्यवस्था केली असताना उत्सव मूर्ती इथे असायला हवेत. देवी, आपण असं का म्हणत आहात? बंधू जयाद्रीला म्हणजेच बानूला मी खूप चांगलं ओळखते. तिचा संयम सुटत चालला आहे. त्यात हे तिला भेटायला गेले आहेत. ह्यांना परत येता आलं म्हणजे झालं. मला एकच वाटतं, श्री खंडेराय भोळे आहेत. त्यांनी परस्पर कोणतंही वचन द्यायला नको. मलाही तशी काळजी वाटते आहे देवी.
देवी, तशी वेळ आलीच तर आपण पाहू काय करायचं ते. वेळ पडल्यास मी स्वतः त्यांना घेऊन येईन. नारायण नारायण. नारदा, काय वार्ता आहे? आपण ओळखले असेलच, परंतु मी आपल्याला औपचारिक निमंत्रण द्यायला आलो आहे. यावेळी जेजुरी गडावर महाशिवरात्रीचा भव्य महाउत्सव साजरा होणार आहे. श्री विष्णूंनी आपल्याला आमंत्रण द्यायला सांगितले. अद्भुत आनंद सोहळा आहे हा. मी ह्यावेळी तिथे निश्चितच उपस्थित राहीन. हेच निमित्त आहे ज्यावेळी सगळे शिवभक्त शिवभक्तीच्या परमोच्च आनंदात असतात. परंतु पिताश्री, एक शंका आहे. विचार नारदा. या मल्हारी चरित्रात श्री म्हाळसा देवींना आता हे कळले आहे की त्यात श्री पार्वती देवींचा अवतार आहे. पण मग असे असताना त्या श्री खंडेरायांना बानूकडे कसे जाऊ देतात? ही खरे तर शक्तीची परीक्षा आहे. शिवाचे विभाजन त्यांनीच केले आहे. पण आता त्यांना कळून चुकलं आहे की त्या हे फार काळ सहन करू शकणार नाही. आणि शिव तर दिलेल्या वचनाप्रमाणे आचरण करतायत. आणि बानू तर मनुष्य आहे. तिला शिवलोकात घेऊन जाण्यासाठी तिला मनुष्य जन्माच्या वर आणण्याचा हा जो प्रयत्न चालू आहे तो त्याच्या गतीप्रमाणे होत राहील. नारायण नारायण. आणि तिला शिवलोकात राहण्यासाठी तिची आत्मिक उन्नती करण्याचा हा प्रयत्न आहे. पण तिला आता सत्य कळायलाच हवे, नाहीतर अनर्थ उद्भवेल. आपण माझ्या शंकेचे निरसन केलेत. मी कृतार्थ झालो. आज्ञा असावी पिताश्री. हे काय घे, हे घे सरपण आणलंय बघ राहणार. कळालं की वरडतायसा कशा पायी? द्यावा द्यावा हा द्या. शुभम भवतु. रंगा, अरे सकाळपासून तू कुठे होतास? ते आपलं सरपण आणायला गेलो होतो राहणार. रंग्या, अरे किती वेळाला सांगितलं हाय का माणसं हाय ती होतं मग ते कराया. अगं आता कशा पाहिजे असणे तारास हा? मी आहे की. मला गडावर जाणं हे क्रमप्राप्त आहे. पण ह्या वेळेला मी तुम्हाला नाही जाऊ द्यायची देवा. म्हणायचं म्हणणे आहे की देवांनी गडावर जाऊ नये. काय समजते काय ती बानू स्वतःला? यांना थांबवून ठेवण्याचे तिचे धाडस झालेच कसे?